नमस्कार, मी भाग्यश्री फाटा. मार्केट आणि मी सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. 13 आणि 14 तारखेला मी कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ठाण्याला आहे. ज्याला कोणाला चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही कॉल करून कोर्सविषयीची चौकशी करू शकता. सध्या मार्केट निराश आहे म्हणूया. सगळे ट्रेडर्स, इन्व्हेस्टर्स, पण इन्व्हेस्टर्सच्या दृष्टीने चांगलं आहे, बाकीच्यांच्या दृष्टीने त्रासदायक मार्केट आहे. पण मार्केट इतकं पडतं आहे की एखादा जरी आशेचा किरण दिसला तरी मार्केट सावरत आहे आणि जे शॉर्ट्स मारलेले आहेत ते कंपल्सरी कव्हर करावे लागत आहेत. गेले 2 दिवस अशी स्थिती दिसते की मार्केट खूप पडत आहेत आणि त्यानंतर कोणीतरी बातमी पेरताय म्हणा किंवा काही की टॅक्समध्ये काही सवलती सरकारकडून दिल्या जाण्याची शक्यता आहे, कारण फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री फार मोठ्या प्रमाणावर आहे. तर या टॅक्समध्ये काय कन्सेशन दिली जात आहेत काय ते माहीत नाही. आणि आत्ताच्या वातावरणामध्ये ट्रेड डील होत आला आहे. दुपारी ट्रेड डीलची घोषणा होणार आहे किंवा अमेरिका इराण यांच्यात समझोता होतो आहे, टॅक्सची सवलत मिळते आहे. अशा प्रकारच्या काही बातम्या आल्या की लगेच मार्केट सावरत आहे. पण मार्केट बंद व्हायला आलं आहे. 2:30-3 वाजले तरीही काही बातमी आली नाही. म्हटलं की पोझिशन सोडून दिली जाते. अशा प्रकारची स्थिती म्हणजे सुरुवातीला मंदी असते, नंतर मध्यामध्ये तेजी येते आणि पुन्हा काही होत नाही म्हणून जी पोझिशन घेतलेली असते तेजीची ती सोडून दिली जाते. कारण उद्या मार्केटचं काय होईल याची कोणालाच शाश्वती नसते. मग ते आज तेजीची पोझिशन घेतली आणि उद्या मार्केट सुरुवातीला पडलं का खूप मोठा लॉस होतो. म्हणून सगळेजण ती पोझिशन सोडून देतात. सुरुवातीला मंदी, मग मध्ये तेजी, पुन्हा मंदी अशी स्थिती आहे. तर तशीच आज पण स्थिती राहते का? कारण ट्रेड डील जे आहे ते 99% पूर्ण झालं आहे अशी एक बातमी आहे. चांगली बातमी आली तर उत्तमच आहे. आता इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात एका पत्रकाराने जेव्हा अमेरिकेच्या अध्यक्षांना विचारलं हे किती दिवस असंच चालणार, याने असं केलं नाही तर आम्ही समझोता करणार नाही, दोन्हीकडच्या पार्टीज असंच बोलत आहेत. तर ते म्हणाले लेबर डेपर्यंत बहुतेक हे असं चालेल आणि लेबर डेच्या जवळपास याच्यामध्ये काही करार होऊ शकतो. आता लेबर डे म्हणजे 1 सप्टेंबर आला म्हणजे ट्रम्पनासुद्धा जवळपास काही होईल, लवकरच काही होईल असं दिसत नाही आहे. बाकीची आकडेवारी चांगली आली आहे. 1,22,000 नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत अमेरिकेमध्ये. सर्व्हिस PMI 54.5 आहे. पण जॅपनीज मार्केट मात्र पडलेलं आहे आणि बहरीन आणि कुवेत यांना झळ अधिक पोचते आहे. कारण कुवेत आणि बहरीन यांच्या एअरपोर्टमधून हल्ले केले जात आहेत आणि इराण त्याचा सूड उगवत आहे. इराण त्यांच्यावर हल्ला करत आहे म्हणून त्यांना फुकटच सगळं सोसावं लागतं आहे. तर अशा स्थितीवर मार्केट सध्या रिॲक्ट करत आहे. राजेश एक्सपोर्ट्सनी
चुकीची आकडेवारी दिली आहे आणि म्हणून सेबीने त्यांच्यावर ॲक्शन घेतली आहे. काही बातम्या आहेत त्या पाहूया. IEX त्यांचं इलेक्ट्रिसिटी ट्रेडेड व्हॉल्यूम वाढलं आहे, डे अहेड मार्केट व्हॉल्यूम वाढलं आहे, रिअल टाईम मार्केट व्हॉल्यूमसुद्धा वाढलं आहे आणि ॲव्हरेज डॅम प्राईस जी आहे तीसुद्धा वाढली आहे. त्यामुळे IEX तेजीत राहू शकतो. JBM ऑटो इलेक्ट्रिक बसमध्ये त्यांचा 49% मार्केट शेअर झाला आहे. 157 ई बसेस त्यांनी विकल्या आहेत. त्यामुळे JBM ऑटो तेजीत राहील. स्कीपर हे 433 कोटी इक्विटीच्या माध्यमातून गोळा करणार आहे आणि 478 रुपयांनी 92 लाख शेअर्स इश्यू केले जाते. अबुधाबीला त्यांनी एक सबसिडियरी सुरू केली आहे. NBCCला 83 कोटीच्या 3 ऑर्डर मिळाल्या आणि कॅनरा बँकेकडून त्यांना 40 कोटी रुपये मिळाले म्हणून NBCC तेजीत राहील. जिनासिको भोपाळ हॉस्पिटलसाठी NABH ॲक्रेडिटेशन त्यांना मिळालं आहे. LTM म्हणजे LTI माइंट्री सिस्कोबरोबर सर्व्हिस एज सोल्युशन त्यांनी लॉन्च केलं आहे. रेस्टॉरंट ब्रँड लेनेक्सिस फूडवर्क्सनी 18% स्टेक घेतला आहे. कॉन्फिडन्स पेट्रो रॅडियंट कॉम्प्युटेकनी 8.5% स्टेक घेतला आहे. अरविंदो फार्मा तेलंगणामध्ये बायोलॉजिस्टिक्स कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग युनिट त्यांनी सुरू केलं आहे. बायोलॉजिक्स कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग युनिट त्यामुळे अरविंदो फार्मा तेजीत राहील. जैन इरिगेशन हायटेक बायोचार युनिट त्यांनी सुरू केलं आहे. याची कपॅसिटी 20,000 टन एवढी आहे. हिरो मोटोकॉर्प आता हिरो मोटोकॉर्पनी फ्लेक्स फ्युएलच्या बाईक सुरू केल्या आहेत. हे मी कालच्याच व्हिडिओत सांगितलं होतं. पण त्याची किंमत ठरली आहे 82,710 रुपये आणि 72,792 रुपये. त्याचप्रमाणे मारुतीसुद्धा E100 फ्लेक्स फ्युएल कार लॉन्च करणार आहे. अर्थातच फ्लेक्स फ्युएल कार लॉन्च होते आहे किंवा हिरो मोटो बाईक लॉन्च केली आहे म्हणजेच इथेनॉल थीमनी जोर पकडला आहे. त्यामुळे इथेनॉलचं प्रोडक्शन ज्या शुगर कंपन्या करतात त्याकडे सुद्धा हळूहळू लक्ष दिलं पाहिजे. भेळ 8 गॅस टर्बाईनसाठी नायजेरियन क्लायंटकडून त्यांना 2,000 ते 2,500 कोटींची ऑर्डर मिळाली आहे म्हणून भेळ तेजीत राहील. हिरो मोटो ही तेजीत राहण्याची शक्यता आणि मारुतीसुद्धा. इन्फोसिस लॉन टेनिस असोसिएशन बरोबर त्यांनी भागीदारी केली आहे. आता एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की रिअल इस्टेटच्या बाबतीत नेहमी जेव्हा मार्केटमध्ये मंदी येत असते तेव्हा रिअल इस्टेट जास्त पडतो. म्हणजे आत्ता जी 7-8 महिने मंदी चालू आहे तशा पद्धतीची. कारण फॉरेन इन्व्हेस्टर्स किंवा NRI लोक रिअल इस्टेटमध्ये जास्त प्रमाणात गुंतवणूक करतात. शेअर मार्केटमधून जो पैसा मिळतो किंवा जो कॅपिटल गेन होतो तो रिअल इस्टेटमध्ये गुंतवला जातो.
त्या कॅपिटल गेनवर टॅक्स पडत नाही लॉंग टर्म कॅपिटल गेनवर. पण मार्केट जेव्हा पडू लागतं त्यावेळेला रिअल इस्टेटचे शेअर हे अधिक प्रमाणात मंदीत जातात किंवा पडतात. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. म्हणजेच ज्या दिवशी मार्केट पडेल त्या दिवशी लोढासारखे शेअर पडतात आणि सुधारेल ते मार्केट सुधारलं की रिअल इस्टेटमध्ये अधिक तेजी येते. प्रथम तेजीतले शेअर बघूया. मनकाइंड, JBM ऑटो, NBCC, IEX, ICICI बँक, शॅले इंजिनिअरिंगच्या बाबतीत त्यांची ड्रग डिलिव्हरी डिव्हायसेसमुळे हा शेअर वाढतोय. डी-मार्ट, मारुती, RR काबिल, ग्रासिम, हिरो मोटो, बँक ऑफ इंडिया, कोटक बँक, जम्मू काश्मीर बँक, GMR एअरपोर्ट, बलरामपूर चिनी. एक इथेनॉलच्या संदर्भात एक शेअर दिला आहे, बाकीचे तुम्ही बघा. टिटागढ वॅगन, BHEL, पूनावाला, अलाइड ब्लेंडर्स, IIFL फायनान्स, ट्रेंट, ओलेक्ट्रा, लेन्सकार्ट, वेल्स्पन लिव्हिंग, अरविंदो फार्मा, जिंदाल स्टील, सुझलॉन आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन. तर मंदीमध्ये पर्सिस्टंट, राजेश एक्सपोर्ट्स, लोढा, हॅवेल्स आणि फोर्स मोटर हे 5 शेअर मंदीत दिले आहेत. बघा तुम्हाला व्हिडिओ आवडतोय का? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे मला आणखीन काही देण्यासाठी जोर येतो, उत्साह वाटतो किंवा आपण जे काही श्रम करतो आहे ते लोकांना आवडत आहेत, लोकांना फायदा मिळतो आहे असं वाटतं. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी खूप आहे, त्यामुळे तुम्हाला काही गुंतवणूक करायची असेल तरी ती टप्प्याटप्प्याने करा. म्हणजे 100 शेअर घ्यायचे असतील तर 20-20 शेअर, 10-10 शेअर असे जशी किंमत पडेल, स्वस्तात मिळतील तसे तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा. इंट्राडे खात्री असल्याशिवाय इंट्राडेच्या भानगडीत पडू नका. स्ट्रिक्ट स्टॉप लॉस लावा. पण या दोन्हीमध्ये शॉर्ट टर्म ट्रेडच्या बाबतीत मात्र एखादी बातमी आहे आणि ती टिकण्यासारखी बातमी आहे असं वाटलं तर तुम्हाला 2-3 महिन्यासाठी ट्रेड घेता येऊ शकतो. पण खूप मोठ्या प्रॉफिटची सध्या अपेक्षा करू नका. थोडा प्रॉफिट घेऊन बाहेर पडला तर ट्रेड व्यवस्थित होतोय. एक 7-8% प्रॉफिट घ्यायचा, बाहेर पडायचं, पुन्हा दुसरीकडे ते पैसे गुंतवायचे, असं करा. पण जास्त अपेक्षा धरू नका, म्हणजे तुम्हाला प्रॉफिट होऊ शकेल. बघूया आज काय काय होत आहे. नमस्ते.